महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसलाय। राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसचं तर अक्षरशः पानिपत झालं। महाराष्ट्रातील या लाजिरवाण्या कामगिरीनंतर आता इंडिया आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि महाविकास आघाडीला लक्ष्य करताना दिसतंय। विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे। त्याच वेळेला महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीत मोठा भाऊ म्हणून वावरणाऱ्या काँग्रेसच्या गोटात नाराजीचे ढग पसरले आहेत। पण अधिक चिंतातूर असलेल्या काँग्रेसला आता इंडिया आघाडीतील त्यांच्याच मित्राकडून डिवचण्याचा प्रयत्न सुरू झालाय। 2 दिवसांपूर्वी आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसनं भाजपच्या या बंपर विजयावरून काँग्रेसला खडे बोल सुनावले। आता महाराष्ट्रातल्या छोट्या पक्षांनी सुद्धा काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर पराभवाचं खापर फोडायला सुरुवात केली आहे। ये लोग सब सीटों के लिए लड़ते हैं, मुझे सीट ज्यादा चाहिए और उसके बाद सीटें चुन के नहीं आती हैं। मैं समझता हूं कि कोऑर्डिनेशन कमी और लीडरशिप की कमी, हर चीज दिल्ली में जाके पूछना मतलब क्या होता है। यहाँ पे बाला साहब थोराट हैं, यहाँ पर जो है पृथ्वीराज चौहान साहब हैं और नाना पटोले हैं, ये लीडर हैं, इनको डिसीजन लेना चाहिए। ये लोग जाते वहां से डिसीजन, वहां से क्या होगा? जो लोग वहां से डिसीजन लेते हैं, मैं समझता हूं ठीक नहीं है। राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती, ज्यात काँग्रेसची पूर्णपणे धुळधाण झाली। भाजप आणि काँग्रेसमध्ये 75 जागांवर थेट लढती झाल्या। यातील 64 जागा भाजपनं जिंकलेत, तर काँग्रेसला 75 पैकी फक्त 11 जागांवरतीच विजय मिळवता आला। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसला कोणताही मुद्दा ठामपणे मांडता आला नाही। भाजपकडून राज्यभरात अतिशय मुद्देसूदपणे प्रचार झाला। दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचाराला कोणतीही दिशा दिसली नाही। परिणामी यात काँग्रेसचं पानिपत झालंच, पण काँग्रेससोबत राहण्याचा फटका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सुद्धा सहन करावा लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। भारतीय जनता पार्टीसोबत असलेली महायुतीची उद्धव ठाकरे यांच्या आमची युती ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये 165 वर आम्ही गेलो, आज उद्धव ठाकरेंचे ह्या झाले आहे। उद्धव ठाकरे अजून काँग्रेससोबत राहिले तर 2 आमदाराची पार्टी होईल, त्यांना महाराष्ट्रात कुणीही त्या ठिकाणी उभं करणार नाही। लोकसभा निवडणुकीत दुरावलेला दलित आणि आदिवासी मतदार आपल्याकडे वळवण्यात भाजपला यश आलं, तर दुसरीकडे काँग्रेसला त्यांचा मतदार टिकवता आला नाही आणि भाजपच्या आक्रमक रणनीतीमुळे काँग्रेससह उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या पक्षाची सुद्धा धुळधाण उडाली। काँग्रेसला 2019 सारखीच कामगिरी करता आली नाही। त्याच वेळेला ठाकरे आणि पवारांचं सुद्धा या 2024च्या निवडणुकीत मोठं नुकसान झालंय। त्यामुळेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडिया आघाडीतील मित्रपक्षांच्या निशाण्यावर आता थेट काँग्रेसच जास्त आहे। असं झालं तरी एकीकडे महायुती आणि दुसरीकडे मित्रांच्याच टीकेचा धनी काँग्रेस बनणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुण्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून गुलाबी थंडीची लाट आली आणि याच आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पुणेकर आता पालिका गार्डन्समधून मॉर्निंग वॉकसाठी गर्दी करू लागलेत। विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातलं तापलेलं वातावरण आता कुठेतरी थंड होतं, त्याच्यामुळे राज्यात थंडीची लाट येते काय असं वाटायला लागले। कारण पुण्यात गेले 2-4 दिवसापासून तापमानाचा पारा आहे जो अगदी 10च्या खाली आलेला आहे। मग 1 अंकी आकडा आलेला आहे। मग कालच तिकडे एनडीए मध्ये 10च्या खाली टेम्परेचर नेमले गेलेले, त्यामुळे पुणेकर या गुलाबी थंडीचा आनंद घेतात। आपल्याला माहिती आहे इलेक्शनच्या काळात अजितदादांचं गुलाबी जॅकेट चांगलंच गाजलं होतं, त्याचं त्यांना मग अगदी हल्ली तर त्यांच्या बाजून निकाल लागल्यामुळे खुश आहेत ते। तसंच आता पुणेकरही खुश आहे, कारण गुलाबी थंडी पडली या मोसमातली, या हंगामातली। त्यामुळे आपण पुणेकरांनाच विचारूया, काका काय सांगाल, मोसमातली पहिली थंडी पडली पुणेकर? अतिशय छान वाटतंय, वातावरण एकदम बदललेलं आहे, गुलाबी थंडी झालेली आहे, मध्ये मध्ये धुकंही असतं। थंडीत बाहेर यायला पाहिजे तर चांगलं आहे। आत्ताच्या ह्याच्यात जो व्यायाम करेल ना त्यांनीच शरीर सुदृढ होणार आहे। नंतर अजून 6 महिने 2 महिन्यांनी व्यायाम केला तर काहीच उपयोग होणार नाहीये। बघा, काकांनी दिलेला सल्ला सर्वांनी, फक्त पुणेकर नाही पूर्ण राज्यभरातली सगळ्या मंडळींनी जर अवलंबला तर निश्चितच त्यांचे जे आरोग्याचे प्रश्न आहेत ते आपसूक मिटून जातील। हे बघा, समोर तिकडे हास्य क्लब सुरू झालेला आहे। म्हणजे असे प्रत्येक गार्डनमध्ये पुण्यातल्या अशाच पद्धतीने थंडीच्या वातावरणाचा पुणेकर आनंद घेतात, व्यायामालाही बाहेर पडतात आणि प्रफुल्लितपणे पुढचा दिवसभर त्यांचा जातो। कारण सकाळ सकाळ थंडीत बाहेर पडलं की शरीराचा व्यायामही होतो आणि वातावरण एकदम
फ्रेश राहतं. म्हणूनच पुणेकरांनो या थंडीचा आनंद घ्या. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सचिन हंचटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे.